स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये। तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्लॉगला आपण सुरुवात करूयात। तर काल रात्री हळदी कुंकूचा प्रोग्राम होता घरात, तर रात्री जरा लेटच झालं होतं आणि त्यामुळेच सकाळी उठणंसुद्धा लेट झालं। तर इथे आता 10-11 होत आलं होतं मला वाटतं आणि माझी सकाळची पूजा अजून व्हायची होती, म्हणजे देवपूजा झाली होती तशी घरातली, जे काही बाहेरचं असतं तर ते आवरायला खूप जास्त लेट झालं, कारण उशिरा उठणं झालं म्हणजे मग सगळ्यात आधी तर आपल्याला नाश्ता वगैरे किचनजवळचं सगळं बघायला लागतं, त्यामुळे पूजा मागे पडते बऱ्याचदा आणि असं खूपदा होतं। तर तसंच मी केलं, आधी पोटोबा केला, मग नंतर विठोबा, आधी नाश्ता वगैरे केला, आंघोळी झाल्या, घरातलं थोडंफार आवरलं, झाडू वगैरे मारणं आणि नाश्ता करून झाल्यानंतर मग आता हे बाहेरचं आवरायला घेतलं आहे मी। तर तसं तर रात्री थोड्याफार गोष्टी मी लगेच उचलून घेतल्या होत्या, ज्या काही आपण डेकोरेशनसाठी बाहेर ठेवलं होतं, छोटं गंगाड वगैरे, काचेचं बाऊल, जे काही होत्या बाकीच्या गोष्टी त्या, आणि फक्त रांगोळी वगैरे हे स्वच्छ करायचं बाकी होतं। आणि दिवे सुरू असल्यामुळे, कारण खूप उशिरा लावले होते दिवे, 9:30-10ला बायका यायच्या थोड्या आधी, तर त्यामुळे खूप वेळपर्यंत ते चालले होते, म्हणून मी ते तसंच ठेवलं होतं। आणि हे सगळं करताना जेवढी उत्सुकता होती किंवा जेवढा वेळ मला लागला, तर त्याहून काही क्षणातच ते सगळं गोळा करून झालं। वाटत होतं हे सगळं आजच्या दिवस ठेवावं असं, पण मग मी जरी ठेवलं असतं तरी आज एक दिवसाआड आमच्याकडे जे काही बाहेर पॅसेजमध्ये साफ करणारे येतात, तर ते आले असते तर त्यांनी व्यवस्थित केलं नसतं, मग ती रांगोळी सगळे इकडे तिकडे लागून जाते, किंवा मग रांगोळीचा रंग जो काही असतो तर ते खूप ओल्या कापडाने पुसतात आणि झाडू व्यवस्थित मारलेला नसतो, त्यामुळे सगळीकडे लाल आणि असं कचकच होतं खाली, म्हणून मी माझ्या स्वतःच्या हाताने सगळं आधी झाडून घेतलं, त्यानंतर पुसून घेतलं आणि ते येतील तेव्हा आणखीन एकदा परत पुसणं होईल। आणि पाणी जर पडलं तर रांगोळीचा रंग खाली लागतो, आणि त्यासाठी मी खास करून हातानेच ते काढून घेतलं सगळं, नाही तर आता थोड्या वेळात दुपारी ते येतीलच बाहेर झाडू मारणारे वगैरे, पोछा मारणारे, पण ते रंग खाली लागायला नको म्हणून मी हाताने झाडून पुसून घेतलं होतं आधी। आणि उंबरठ्यावर जे काही हळदी लेपण केलेलं असतं तर ते सुद्धा मी आधी सुक्या कापडाने सगळी हळद एका ठिकाणी गोळा करून काढून घेते, म्हणजे कापड जास्त खराब होत नाही आणि खाली पिवळे डाग पडत नाही स्टाईलला वगैरे। तर ते सुकी हळद मी आधी काढून घेतली होती आणि त्यानंतर आता ओल्या कापडाने पुसून घेतलं। आता माझं आवरून झालेले 2-2:30 वाजत आले आता, आणि आता म्हटलं काहीतरी शूट करूयात आजच्या दिवशीचं। आणि काल जेवढं काही डेकोरेशन करायला जेवढा वेळ लागतो तर तेवढंच ते सगळं आवरायला सुद्धा लागतं। आता तर सध्या मी फक्त दारापुरचं आवरून घेतलं, जे काही रांगोळी होती, थोडंफार फुलांचं डेकोरेशन होतं ते झाडून पुसून घेतलं समोर, आणि हे आता टेबलावरचं आहे तर हे संध्याकाळी वगैरे आवरेल मी। आता मला एका ठिकाणी जायचं आहे, तर कुठे जायचं आहे हे तुम्हाला आता पुढे दिसेलच। तर उद्या आहे अहोंचा बर्थडे, म्हणजे 24 तारखेला, तर त्यासाठीच मला ह्यावर्षी त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं स्वतःच्या पैशांनी माझ्या, जे की मी आत्तापर्यंत त्यांना काहीच नाही घेतलेलं। तर ह्यावर्षी त्यांना म्हटलं एखादं शर्ट माझ्याकडनं घ्या तुम्ही। तर 2-3 ठिकाणी आम्ही येऊन गेलो होतो, पण मला कुठेच आवडलं नाही क्वालिटी, आणि त्यांचं असं चाललं होतं की मला काळाचा रंग घ्यायचा आहे, आणि मी त्यांना म्हणत होते की पहिल्यांदा मी घेते तर काळा घेऊ नका म्हणून। तर दोघं ठिकाणी जाऊन आलो, पण त्यांनाही आवडलं नाही, मलाही फारशी क्वालिटी आवडली नाही, म्हणून आता बघूया म्हटलं, संध्याकाळची वेळ झाली होती तर घरी जाऊयात, जेवण वगैरे करून मग नंतर रात्री बघूयात असं ठरवलं आम्ही, आणि मग घरी आलो। आणि बरेच दिवस झाले जे काही कडधान्याचा जो काही आठवडा मी पाडते, एका आठवड्याला मी भाजीपाला खातो आणि दुसऱ्या आठवड्याला संपूर्ण आठवड्याभर कडधान्य असतात एक वेळेला, तर असं काही समाज असतं। तर गेले 2-3 आठवडे हे भिजत घालणं झालेलंच नव्हतं, कारण अख्खा मसूर संपला होता आणि राजमाही संपला होता घरातला, तर तो आता मी गेली होती डीमार्टला तर ते सगळं आणलं आहे। आता तरीसुद्धा मी मसूर विसरली आहे, राजमा आणलेला आहे आणि मूग आणले होते, तर ते मी आता भिजत घालून घेते। तर कडधान्यांमध्ये आता मी मटकी नाही आहे याच्यातसुद्धा, कारण मटकी आता माझ्याकडची संपली आहे, तर मी बाजारातून जी काही असते मोड आलेली आठवडी बाजारातून, तर ती आणत असते। तर आता मी चवळी भिजत घातली आहे, मूग आणि छोले असतात आपले ते व्हाईटवाले ते, आणि राजमा, हे असं 3-4 गोष्टी भिजत घातलेल्या आहेत। आणि सुरुवातीला असं होतं की जेव्हा मी ठरवलं होतं तेव्हा 2-3 आठवडे छान असं ते सगळं रुटीन पाडलं गेलं, नंतरून हळूहळू विसरायला होते ह्या अशा गोष्टी भिजत घालणं, तर मी एकाच वेळेला घालून घेते, म्हणजे आठवड्यातून जेव्हा कधी मला ही भाजी बनवायची असते तेव्हा फ्रीजमधून काढून आपण बनवू शकतो। आणि आज आता हल्ली स्वयंपाकाला मला काहीच दिसत नव्हतं, म्हणून ही एक शेवभाजी मी बनवते, अधूनमधून बऱ्याचदा बनवते जेव्हा मला काही भाजी दिसत नाही तेव्हा, घरात भाजीपाला नसतो तेव्हा। तर खूप सिंपल आहे,
तर मिक्सरच्या जारमध्ये मी आधी लसूण, लाल तिखट आणि जिरं फिरून घेतलं होतं थोडंसं नॉर्मल, आणि त्यामध्ये मग एक टोमॅटो, एक कांदा कट करून घातला आहे आणि छान बारीक अशी त्याची पेस्ट वाटून घेतलेली, जसं की आपण मसाला वाटतो तसं. आणि या भाजीत मी विकतची शेव नाही घालत, आपण घरी बनवलेली शेव घालते, जी की आपण बेसन पिठाची बनवतो. तर त्याच पिठाने आपण डुबुकोड्यासुद्धा बनवतात आमच्याकडे, आणि मी शेव बनवते कारण आधी त्या खात नाही. शेव तरी तो एकदा म्हणजे कशी तरी खाऊन घेतो, त्याला अशी बेसन पिठाची बनवलेली आवडत नाही, पण अशी भाजी असली पातळ की तो खातो. तर इथे आता मी कढईमध्ये तेल घेतलं होतं आणि तेल तापून झाल्यानंतर ती जी काही पेस्ट मी बनवून ठेवली होती वाटण, तर ते मी तेलात घालून आता छान असं परतवून घेणार आहे ते वाटण. आणि हे जे काही जारला लागलेलं आहे तर ते सुद्धा मी आता व्यवस्थित धुवून घेते. आणि ही जी काही भाजी आहे तर ही बनवायला जेवढी सोपी तेवढीच चवीला खूप भन्नाट अशी लागते. आणि एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही सुद्धा एखाद्या वेळेस. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण भाजी आणायला विसरतो, किंवा भाजी असल्या घरात तरी आपल्याला काहीतरी पातळ करायचं असतं आणि किंवा वेगळी भाजी बनवायची असते, तर तेव्हा खूप छान असं ऑप्शन आहे. आज मला काहीच सुचत नव्हतं म्हणून मी हीच भाजी बनवायला घेतली बऱ्याच दिवसांनी. इकडे आता बाजूला मी बेसन पीठ घेतले 3 ते 4 चमचे, त्यात हळद घातलं आहे, थोडंसं लाल तिखट, थोडंसं जिरे पावडर, मीठ आणि ओवा घातल्या होत्या हातावर चुरून. आणि त्याची मी आता शेव बनवून घेणार आहे, जी की मी आता तुम्हाला पुढे दाखवते. आणि सोबतच आपला जो काही मसाला होतो आहे तेलात, ते वाटण होतं आहे, तर त्यात मी थोडीशी हळद, धने पावडर घातलं होतं आणि थोडासा किचन किंग मसाला. किचन किंग नसेल तर आपण जो काही ठेवणीतला मसाला असतो आपल्याकडे, जो आपण वर्षभर भाज्यांमध्ये वापरतो घरगुती, तर तोही गरम मसाला आपण वापरू शकतो. पण माझ्याकडे होता किचन किंग म्हणून मी तो वापरला. छान असं आपल्याला ती जी काही ग्रेव्ही आहे त्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जेवढी हवी असेल, भाजी जेवढी बनवायची असेल तेवढं त्यात पाणी घालून घ्यायचं आहे. आणि हा जो मसाला आहे हा सुद्धा तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आता आम्ही इथे 3 जणांसाठी मी भाजी बनवत होती म्हणून मी एकच कांदा आणि एकच टोमॅटो घेतलं होतं, ते तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे भाजीमध्ये. आणि आता इथे हे जे काही बेसन पीठ मी घेतलं होतं तर त्याचा छान असा घट्टसर असा मी घोळ बनवून घेतलेला आहे. आणि हा जो काही आपला झारा असतो, ज्याला की छिद्र असतात, भातासाठी आपण वापरतो किंवा तळायला म्हणून काही पदार्थ, तर त्याने छान अशी मी शेव बनवून घेते, पाडून घेते त्याने. आपण फक्त ते जे काही आपण घोळ बनवलेला आहे बेसन पिठाचा, तर तो त्यावरनं प्रेस करून आपल्याला खाली पाडून घ्यायचा आहे. जसं आपण शेव वगैरे बनवतो, शेव तर आपण सहसा त्याच्याने बनवतो, पण जेव्हा मी अशी भाजी बनवते ते ह्या झाऱ्याने मी बनवत असते. आणि यामुळे काय होतं की भाजीसुद्धा घट्ट होते. लास्टला जे काही असतं ते आपलं थोडंफार ज्याच्यात कणिक मळून ठेवलेली असते, तर ते भांडंसुद्धा धुवून मी थोडंफार पाणी त्यात घालते, ज्यामुळे बेसन पिठाच्या पाण्यामुळे ती भाजी छान अशी दाटसर होते. तर इथे आता भाजी बनवून झालेली आहे आपली. आता मी सोबतच पोळ्यांची कणिक मळून घेते. आणि जेवणं वगैरे आटोपल्यावर परत आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी म्हणजे दुसऱ्या शॉपमध्ये त्यांचा शर्ट बघण्यासाठी. आणि बघते तर दळणही संपलं होतं, पण सगळ्यात आधी आता दळण काढून घ्यायला लागेल कारण शनिवारी गिरणी बंद असते, त्यामुळे आजच मला हे आता सोबत घेऊन जायला लागणार आहे. आणि फारसा वेळ झालेला नव्हता, आमचं संध्याकाळची जेवणं लवकर होतात, 7:30 होत होते तेव्हा अशी आमचं सगळं आवरून झालं होतं. आणि हो, मला एक सांगायचं होतं, माझा जो काही कालचा व्हिडिओ मी अपलोड केला होता हळदी कुंकूचा, तर त्या व्हिडिओ खाली मला एका ताईंची कमेंट आली होती, पण झालं असं की काय मी ते उगाच मी का घाबरले, मी ती कमेंट रिमूव्ह केली. आता मला पश्चाताप होतो की मी रिमूव्ह नको होती करायला. तर ती कमेंट अशी होती की त्यांचं म्हणणं होतं की आजकाल फक्त सोशल मीडियावर टाकण्यासाठी किंवा स्टेटस ठेवण्यासाठी म्हणून बायका नटतात. तर काय हरकत आहे ना, प्रत्येक लहान सहान गोष्टींमध्ये जर आपण आनंद शोधायचा प्रयत्न केला तर, स्पेशली घरी राहणाऱ्या बायका ज्या हाऊसवाईफ आहेत, ज्यांना अशा सणांशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे एन्जॉय करण्यासाठी, तर केलं तर काय हरकत आहे, स्टेटसला ठेवलं तर यात काय वाईट आहे. मला तरी काही वावगं वाटत नाही, पण असं हे ज्याचे त्याचे विचार असतात, त्यांना काही चुकीचं वाटलं असेल तर त्यांनी ते कमेंट करून मला सांगितलं. पण मला आता गिल्ट होतं की मी नको होतं ते कमेंट रिमूव्ह करायला, पण मी उगाचच ते रिमूव्ह केलं. आणि आमच्या सोसायटीत काय आहे ना, म्हणजे 2-3 जणी बाहेर जाणाऱ्या आहेत, जॉब करणाऱ्या, किंवा मग बाकीच्या जणी त्यांचे जवळपास गावं आहेत आणि शेती आहे त्यांची, तर त्याच्यासाठी म्हणून त्यांना बऱ्याचदा ते गावी असतात, अधूनमधून इथे असतात. तर सगळ्या लांब लांब असतो आम्ही, कधीतरी काही फंक्शन असतं. आता मी मागेसुद्धा एका व्हिडिओत सांगितलं होतं की आम्ही सगळ्याजणी एकमेकींचे बड्डे सेलिब्रेट करतो, तर ते याचसाठी करतो की सारखं रोज रोज कोणी एकमेकांना भेटत नाही, असं काही कारण असलं, निमित्त असलं, भिसी असते आमची, तर तेव्हाच एकत्र येणं होतं. तर थोडंफार मजा मस्ती तर ती व्हायलाच हवी, नाहीतर आयुष्य किती बोरिंग होऊन जाईल असं मला वाटतं.
आणि राहिला प्रश्न नटण्याचा, तर आपल्या हिंदू धर्मात तर म्हटलंच आहे की बाईनी म्हणजे जे काही 16 शृंगार असतात ते करायला हवे, पण रोजच्या रोज तर आपण असं करून काही बसू नाही शकत. तर ओकेजनली जे काही सणवार येतात तर तेव्हा तर आपण छान तयार होतोच ना. मला तरी खूप आवडतं तयार व्हायला, मला फक्त निमित्त हवं असतं. आणि फक्त संक्रांतच नाही, आपण बायका तर प्रत्येक सणाला छानच तयार होतो ना, छान नवी साडी वगैरे आणि बाकीच्या काही गोष्टी, ज्यांना मेकअपची आवड असते ते मेकअप करतात. तर असो, इथे आता आपली ही शेवभाजी माझी बनवून तयार झालेली आहे आणि कणिक जी काय आहे मी थोडा वेळ मुरवण्यासाठी ठेवली होती आणि आता चपात्या बनवून घेते. तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.